चला तर मंडळी, आज मी तुमच्या सोबत YouTube वरती आजवर कुणीही न सांगितलेली 100% नवीन रेसिपी शेअर करते। आता तुम्ही म्हणाल कांद्यामध्ये मैदा घालून ही कुठली रेसिपी, तर ते बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल। त्यासाठी इथे मी मीडियम साईजचे 3 कांदे घेतलेत, त्याला आधी साफ करून ठेवले होते मी। आता बारीक स्लाइस मध्ये मी कट करून घेते। कांदे मात्र अगदी बारीक आपल्याला कट करून घ्यायचे। मागच्या 3 वर्षापासून मी केरळमध्ये राहते आणि केरळची ही डिश मला प्रचंड आवडते, म्हणून म्हटलं केरळची एखादी डिश तुमच्या सोबत देखील शेअर करायला हवी, म्हणून केरळची ही स्पेशल रेसिपी खास तुमच्यासाठी। तर इथे मी सर्व कांदे बारीक स्लाइस मध्ये कट करून घेतलेले आहेत। आता त्यासोबत हिरवी मिरची देखील कट करून घेते। हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। इथे मिरची मी 4 घेतल्यात, त्याला देखील अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत। मिरची देखील कट करून झालेली आहे। इथे मी 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, त्याला अशा पद्धतीने छान टोचा मारून घेते, म्हणजे अगदी बारीक कट होईल। तुम्ही याऐवजी किसून घेतला किंवा कुटून घेतला तरी देखील चालेल। इथे मी 1 इंच आल्याचा तुकडा छान बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे। 9 ते 10 कढीपत्त्याचे पान, त्याला देखील अगदी बारीक कट करून घेते। आता एका बाउल मध्ये कट केलेले मी कांदे घालते, त्याला अगदी हाताने कुस करून घ्यायचे, म्हणजे अगदी सुट्टा करून घ्यायचे। एक एक कांद्याच्या पाकड्या अगदी मोकळ्या झाल्या पाहिजेत। छान कांदा मोकळा झाला सुटसुटीत की लगेच त्यात मी चवीपुरता मीठ घातलंय आणि पूर्ण कांद्याला मीठ लावून घेते। मीठ अगदी छान पद्धतीने लावायचंय। त्यानंतर त्यात कट केलेली हिरवी मिरची, कट केलेला आलं आणि कट केलेला कढीपत्ता घालायचा आहे। कट केलेलं साहित्य घालून झालं, लगेच मी त्यात 1 चमचा जिरे आणि लाल मिरची पावडर घालते, 1 चमचा। अर्धी वाटी इथं मी दही घातलंय। चमचेच्या सहाय्याने जर घेतलं तर 3 ते 4 चमचे एवढं मी दही घातलंय। दही घातल्यामुळे या पदार्थाची चव अजूनच वाढते आणि अप्रतिम लागतो। त्याचसोबत 1 चमचा काळी मिरी पावडर घातलीये। आता आहे खरा ह्या पदार्थाचं सिक्रेट, म्हणजे मैदा। इथे मी 1 कप एवढा मैदा घेतलाय, पण मी इथं जेवढा हवाय तेवढाच त्यात मी मैदा लागता टाकणार आहे। इथे मी सुरुवातीला अर्धा कप एवढा मैदा घातलाय, छान मिक्स करून घेते। कांद्याचं मिश्रण आणि मैदा छान एकजीव करायचंय। पुन्हा इथे मी 2 चमचा एवढा मैदा घातलाय आणि छान मिक्स करून घेते। सर्व मिश्रण एकजीव झालं की ह्या पद्धतीने असा गोळा तयार होतो किंवा असा डो तयार होतो। 3 कप कांद्यांसाठी अर्धा कप मैदा पुरेसा झालेला आहे। आता इथं डो तयार करून झालेला आहे। दुसरीकडे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय। तेल गरम होतंय तोपर्यंत हाताला तेल लावायचंय। आपण तयार केलेला कांदा आणि मैद्याचं मिश्रणचा एक गोळा घ्यायचा, हातावरती छान थापायचा। ज्या पद्धतीने आपण कोंबडी वडे किंवा मेंदू वडे किंवा उडीद वडे बनवतो त्या पद्धतीने हातावरती अगदी असं थोडा मीडियम साईज मध्ये, जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही, ह्या पद्धतीने वडे थापायचे आणि तेलामध्ये सोडायचे। वडे तळताना एक काळजी घ्या, गॅस मात्र मीडियमच ठेवा। जर लो ठेवला तर वडे जास्त तेल पितील आणि हाय केला तर वडे फक्त वरूनच कुरकुरीत किंवा कडक होतील, आतून मात्र कच्चे राहतील। आतून सॉफ्ट आणि जाळीदार, वरून तेवढेच कुरकुरीत आणि क्रिस्पी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत किंवा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे। इथं बघू शकतात वड्यांना छान सोनेरी रंग आलेला आहे आणि आवाजाने तुम्हाला पुढे कळेलच की वडे किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहेत। अगदी बघताच क्षणी तोंडाला पाणी येईल आणि लगेचच तुम्ही करायला घ्याल। नेहमीच्या कांदा भजीपेक्षा चवीला अगदी वेगळे आणि अफलातून आणि अप्रतिम झालेले आहेत। एकदा तुम्ही हे वडे नक्कीच बनवून बघा। केरळमध्ये संध्याकाळच्या चहा सोबत किंवा घरी कोणी पाहुणे आले त्यांना नक्कीच बनवले जातात, किंवा चहा टपरीवरती चहा सोबत हे कांदे वडे विकायला असतात। तुम्ही देखील केरला स्टाईल कांदा वडा नक्कीच घरच्यांना खाऊ घाला आणि कसे झाले मला नक्की कमेंट मध्ये कळवा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा।